नमस्कार, मी धनंजय सानप. ॲग्रोवनच्या विशेष मुलाखतीमध्ये तुमचं स्वागत. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवारांनी अतिरिक्त अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी कृषी पंपासाठी मोफत वीज देण्याची घोषणा केली आणि त्यानंतर विविध चर्चा सुरू झाल्या. शेतकऱ्यांना मोफत वीज कशी दिली जाणार, थकीत जी बिलं आहेत ती शेतकऱ्यांची माफ होणार का, असा प्रश्न सुद्धा शेतकऱ्यांच्या मनात निर्माण झाला. मग ही मोफत वीज देण्याची घोषणा नेमकी कधीपासून लागू होणार आहे याच्याबद्दलही शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात संभ्रम आहे. तर एकूणच ही मोफत वीज देण्याची घोषणा, त्यासोबतच कृषी पंपाचं थकीत जे काही बोज आहे शेतकऱ्यांच्या नावावरती, याचं प्रकरण नेमकं काय आहे या विषयावरतीच बोलण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष आणि वीज तज्ज्ञ प्रताप होगडे सर. सर, तुमचं या विशेष मुलाखतीमध्ये खूप खूप स्वागत आहे. सर, अर्थात पहिला प्रश्न हाच आहे की कृषी पंपासाठी मोफत वीज देण्याची घोषणा राज्य सरकारनं अतिरिक्त अर्थसंकल्पात केली आहे. शेतकऱ्यांना थकीत वीज बिल माफ होणार आहे का या घोषणेनुसार? नेमकं प्रकरण काय आहे? आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की आत्ताचं जे अर्थसंकल्पामध्ये भाषण आहे त्यानुसार त्याने असं जाहीर केलेलं आहे की राज्यामधले 7.5 हॉर्स पॉवरच्या आतले 44,06,000 शेतीपंप आहेत आणि ह्या 44,06,000 शेतीपंपांना मोफत वीज देण्यात येईल अशी घोषणा आहे. पण त्यामध्ये केव्हापासून ही मोफत देण्यात येईल हे काही स्पष्टपणानं सांगितलेलं नाही. त्याच्यासाठी शासन निर्णय GR यावा लागेल आणि त्याचबरोबर मागील थकबाकी जी आहे आत्ताची आकडेवारी 67,000 कोटी आहे. 67,000 कोटी शेतकऱ्यांची थकबाकी. ती निकालात निघणार की नाही, त्याच्यासाठी काही संजीवनी दिली जाणार आहे की नाही, का ती माफ केली जाणार आहे, याचाही कोणताही खुलासा नाही. त्यामुळं हे दोन्ही प्रश्न आज तरी निश्चितपणानं सरकारचा GR आल्याशिवाय त्याची स्पष्टता येणं शक्य नाही. फडणवीस साहेब जे बोललेत ऊर्जा मंत्री विधानसभेमध्ये परवा, त्यावेळेला त्यांनी ही मोफत वीज केव्हापासून दिली जाईल याचा खुलासा अशा पद्धतीने केला की राज्यामध्ये आम्ही आता मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना अंमलात आणतो आहोत आणि साधारणपणानं जवळजवळ 3,000 मेगावॅटचं आमचं काम झालेलं आहे आणि आणखी 9,000 मेगावॅटचे आम्ही टेंडर्स काढलेले आहेत. 18 महिन्यामध्ये ती पुरी होणार आहेत आणि मग हे 12,000 मेगावॅट कपॅसिटी झाली की मग आम्ही जेवढं अनुदान शेतकऱ्याला देतोय त्याच्यापेक्षा कमी दरात आम्हाला वीज मिळेल आणि त्यामुळं वीज देता येईल. या विधानाचा अर्थ असाही होऊ शकतो की ही मोफत वीज घोषणा 2 वर्षानंतरच अंमलात येणार किंवा अजितदादांनी म्हटलंय त्यांच्या भाषणामध्ये की आम्ही आता 14,761 कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे आणि ती तरतूद सबसिडी म्हणून केली असेल तर पुढच्या महिन्यापासून सुद्धा लागू होऊ शकते. असे दोन्ही बाजू आहेत आणि ह्या दोन्ही बाजू अजून स्पष्ट त्यांनी केलेल्या नाही. बर सर, आता मला याच्या थोडंसं वीज बिल माफीचं प्रकरण नेमकं कधीपासून सुरू झालंय, त्याची पार्श्वभूमी काय राहिलेली आहे महाराष्ट्रात, तर ते कधीपासून सुरू झालंय हे थोडं समजून सांगा ना प्लीज. आपल्याला खूप मागे जावं लागेल. मी पूर्वीच्या योजनांच्या तपशिलामध्ये जात नाही, पण 2002 साली 2004 साली अशा पद्धतीने कृषी संजीवनी योजना राबवल्या गेल्या आणि त्यानंतर राज्यातल्या बहुसंख्य शेतकऱ्यांची बिलं ही कोरी झाली. तथापि त्यानंतर पुन्हा बिलामधली थकबाकी वाढायला जी सुरुवात झाली ती 2011-12 पासून झाली. म्हणजे 2008 ची शेवटची योजना झाल्यानंतर ही थकबाकी बऱ्याच अंशी कमी होती, पण 2011-12 साली ही थकबाकी वाढायला सुरू झाली आणि त्याचं कारण प्रामुख्यानं असं आहे की महावितरण कंपनीला आपली गळती कमी करायची होती. कारण आयोगाचं उद्दिष्ट होतं, आयोगानं टार्गेट दिलेलं होतं की दरवर्षी 3% गळती कमी झालीच पाहिजे आणि गळती तर कमी होत नव्हती आणि त्यामुळं 11-12 पासून गळती आणि शेतीपंपाचा वीज वापर याची सांगड झाली, मॅनिप्युलेशन चालू झालं. हे लक्षात घ्या. राज्यामधल्या महावितरण कंपनीची गळती साधारणपणानं त्यावेळेलाही
तेवढीच होती. आज त्याच्यापेक्षा 1-2% कमी झाली असण्याची शक्यता आहे. पण 11-12 साली ही 30% 31%च्या वर होती. आणि शेती पंपाचा वीज वापर खरा 15% होता. पण गळती कमी करण्याचं टार्गेट होतं आणि हे टार्गेट पुरं होत नव्हतं. मग त्यासाठी 2011-12 पासून शेती पंपाचा वीज वापर वाढवायचा आणि गळती कमी करायची हा प्रकार चालू झाला. म्हणजे मी थोडा बर तपशील सांगतो, त्याशिवाय ते लक्षात येणार नाही. हो 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 2011-12 साली जे अनमिटर्ड शेती पंप आहेत, म्हणजे त्यावेळेला तर ती संख्या जास्त होती अनमिटर्डची, आता कमी आहे. म्हणजे आता एकूण जवळ-जवळ 44 लाख शेती पंप आहेत आणि त्यामध्ये जवळ-जवळ 14-15 लाख अनमिटर्ड आहेत. बाकीचे 28 लाख मिटर्ड आहेत. म्हणजे अजून सुद्धा 34% अनमिटर्ड आहेत, हे महत्वाचं आहे. तर त्यावेळेला बर जे अनमिटर्ड होते ती संख्या 40%च्या वर होती आणि सगळ्या अनमिटर्ड शेती पंपाचं जी HP आहे ती हॉर्स पॉवर वाढवायला सुरुवात झाली. लक्षात घ्या. म्हणजे हा 3 हॉर्स पॉवरचा पंप आहे, त्याचा 5 हॉर्स पॉवर झाला. आपोआप झाला. हम्म, ग्राहकाची हम्म, मागणी नव्हती, ग्राहकानं वाढीव वीज मागितलेली नव्हती, काही नव्हतं. 5 होतं हम्म. त्याचं 7.5 झालं. 7.5 होतं बर त्याचं 10 झालं. मला जळगावहून एक फोन आला. त्याचं हम्म, 17.5 HPचं बिलिंग आलं 10 HP वाल्याचं. तो म्हटला, "साहेब बाजारात हम्म, 17.5 HPचा पंपच मिळत नाही, पण मला बिल 17.5 HPचं येतंय." या पद्धतीने हम्म. HP वाढवल्यामुळं आपोआप ऑटोमॅटिकली कन्झम्पशन वाढलं आणि हम्म. ऑटोमॅटिकली सरकारकडनं मिळणारी सबसिडी वाढली. त्यानंतर हो हो 12-13 सालापासून जे मीटर्ड शेती पंप होते, त्या काळामध्ये हो त्याची संख्या 24-25 लाख होती, आता 28 लाख आहे. तर ह्या मीटर्ड शेती पंपांचं जो विजेचा वापर आहे, तो वाढवून दाखवायला सुरुवात झाली आणि बर त्याच्यासाठी महावितरणनं स्वतःचा एक फॉर्म्युला बनवला काय आणि हा फॉर्म्युला असा आहे, हा सांगतो ना, हा फॉर्म्युला फार मजेशीर आहे. म्हणजे हम्म, अख्ख्या राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांचे शेती पंप 8 तास कायम चालू असतात. हे पहिलं गृहीत. हम्म. आता त्या बर शेतकऱ्याला मुळात 8 तास वीजच मिळत नाही. मिळाली तरी काय तो 5-6 तास मिळते आणि नेहमी वापरतोच असं नाही. नंबर 1 नाही पहिला बरोबर आहे. गृहीत 8 तास त्याला वीज आम्ही देतोय. आणि दुसरं गृहीत, हम्म, की राज्यातले हम्म, सर्व शेतकरी किमान 250 दिवस, 250 दिवस वर्षातनं वीज वापरतात. हम्म. बर आता 250 दिवस आणि 8 तास असं धरलं तर हा हम्म, गुणाकार होतो 2000 तास. म्हणजे हम्म. प्रत्येक शेतकरी वर्षाकाठी प्रत्येक हॉर्स पॉवर पाठीमागे 2000 तास वीज वापरतो. हे त्यांचं अझम्पशन. आणि 2000 तास हम्म. ह्याचा अर्थ पर HP 1500 युनिट झाली. 2000 बरोबर तास म्हणजे 1500 युनिट. म्हणजे होय महिन्याला 1,200 युनिट्स. आणि हम्म. त्यामुळं बिलिंग अशा हम्म. पद्धतीने चालू झालं, की त्याला हम्म. मीटर आहे ना, त्याला महिन्याला 1,200 युनिट टाकून द्या. उन्हाळा बरोबर असला तरी 1,200 युनिट, पावसाळा असला तरी 1,200 युनिट. त्यानं मीटर पंप काढून ठेवला असला तरी 1,200 युनिट. त्याचा ट्रान्सफॉर्मर बंद असला तरी 1,200 युनिट. माझ्या भागामध्ये महापूर होता. 6 महिने सगळे फीडर्स आणि सगळे ट्रान्सफॉर्मर्स आणि लाईन सगळ्या पाण्याखाली होत्या. लोकांना वीज हम्म. वापरताच येत नव्हती. तरी सुद्धा आमच्या हम्म. भागातल्या शेतकऱ्यांना त्यावेळेला पर मंथ 1,200 युनिट प्रमाणे बिलं आलेली आहेत. आणि हा ट्रेंड चालू झाल्यानंतर मग महावितरणची गळती आपोआप कमी दिसायला लागली. शेतकऱ्यांचा विजेचा अच्छा वापर वाढला आणि जेवढा हम्म. विजेचा वापर शेतकऱ्यांचा वाढून दिसतोय, तेवढी गळती खाली येते. हम्म. आणि हम्म. माझा हम्म. ठाम आणि स्पष्ट दावा आहे, जी शेतकऱ्याची थकबाकी आहे, सत हो आज 67,000 कोटी म्हणतायत. शेवटची जी संजीवनी योजना आली होती 2021 साली, त्याला हो कृषी पंप वीज बिल सवलत योजना असं नाव दिलं होतं. आणि त्यावेळेला हम्म. थकबाकी होती 40,000 कोटी. आणि ह्या बरोबर 40,000 कोटीमध्ये मी नितीन राऊतांना त्यावेळेला स्पष्टपणानं सांगितलं होतं. म्हणजे त्यावेळेला हम्म. नितीन राऊत मंत्री होते. त्याच्या आधी बावनकुळे होते. बावनकुळे होते त्या काळातही आम्ही या विषयावर बोललो. त्याच्या आधी हो अजितदादा होते. त्या काळातही आम्ही बोललो.
तर आम्ही यांना स्पष्टपणाने सांगितलं होतं की तुमची थकबाकी मुळात खोटी आहे आणि ही थकबाकी जोपर्यंत दुरुस्त होत नाही, त्याचं बिल दुरुस्त होत नाही, तोपर्यंत शेतकरी पैसे भरणं शक्य नाही. कारण लक्षात बरोबर. घ्या, आम्ही खरी गळती आमची आहे 30%. ती आम्हाला 15% दाखवायची आहे आणि शेतकऱ्याचा वीज वापर 15% आहे. मग आम्ही केलं काय? आम्ही शेतकऱ्याचा वीज वापर 30% केला. गळती आपोआप 15% दिसायला लागली. आम्ही अत्यंत कार्यक्षम झालो आणि देश पातळीवर आपल्याला कार्यक्षमतेचं सर्टिफिकेट सुद्धा मिळालं आमच्या कंपनीला. आता हे सगळं मॅनिप्युलेशन आहे आणि म्हणजे बर. त्यामुळे शेतकऱ्यांची बिलं दुप्पट झाली, हे लक्षात घ्या. बिलं दुप्पट झाली. त्या बिलावरचं दंड दुप्पट, त्या बिलावरचं व्याज दुप्पट आणि त्या बिलाची दुप्पट सबसिडी त्यांनी सरकारकडनं उचलली ते वेगळंच. हो. तो विषय अजून वेगळा आहे. म्हणजे तो हिशेब वेगळाच वेगळाच आहे. आहे. तो हिशेब जर लक्षात घेतला, दुप्पट त्याने सबसिडी उचलली, तो हिशेब जर लक्षात घेतला, तर शेतकरी कंपनीचं देणंच लागत नाही. कंपनीचं बर. सरकारचं देणं लागतं. कारण सरकारनं सबसिडी बर. दुप्पट दिलेली आहे ना. पण कंपनीचं नाही देणं लागत. पण कागदोपत्री कंपनीला ह्या बॅलन्स शीटमध्ये त्यांच्या ही थकबाकी पाहिजे आणि ती थकबाकी असल्याशिवाय त्यांची बॅलन्स शीट ही चालूच शकत नाही, पुढेच जाऊ शकत नाही. आणि त्यामुळं हा प्रकार चालू झाला. आता गळती आजची परिस्थिती अशी आहे, की हे हो. गळती आयोग म्हणतं 22 ते 20% आहे. आयोग. हो. कंपनी हो. म्हणते, कंपनी तोंडानं बोलत नाही. कंपनी आता 12-13 म्हणते. पण प्रत्यक्षामध्ये ती आजही 27-28%च्या घरात आहे. आणि त्यामुळं ही बर. थकबाकी कशी झाली बघा. बिलिंग दुप्पटमुळं स्थिर आकार वाढला, वीज आकार वाढला, दंड वाढलं, व्याज वाढलं. त्यामुळं बरोबर. त्याचं थकबाकी चौपट झाली. चौपट. आणि चौपट झाली त्याच्या 50% भरायचे म्हणजे दुप्पट पैसे भरायचे. तो कुठनं भरणार? बरोबर. परवा ज्यावेळेला 21-22 साली 1 वर्षभर ही योजना चालू होती नवीन, 50% सवलत होती आणि दंडाची व्याज माफी होती. त्या हो. काळामध्ये आम्ही त्यांच्या डोक्यावर बसून त्यांना सर्क्युलर काढायला लावली, की जो शेतकरी तुमच्याकडे मागायला येईल, सवलत योजनेत भाग घ्यायचा, त्याचं बिल तपासलं पाहिजे, व्हेरिफाय केलं पाहिजे, दुरुस्त केलं पाहिजे. आणि ते दुरुस्त केलं तरच तो पैसे भरेल, नाहीतर भरणार नाही. त्यांनी तशी सर्क्युलर काढली आणि त्यामुळे त्या काळामध्ये 1 वर्षामध्ये जवळ-जवळ 3.5 पावणे 4,000 कोटीची वसुली झाली. ती योजना हो, हो, हो. मार्च 2022 नंतर बंद पडली. त्याने पुढे ती चालवलीच नाही. आम्ही मागे लागलो होतो, की 50% सवलत तुम्ही पुढे कंटिन्यू ठेवा 3 वर्ष. म्हणजे 2 वर्ष तरी. म्हणजे काहीतरी जमा होईल. ते चालूच ठेवलं नाही. आणि त्यामुळे ती योजना बंद पडली. त्यामुळे त्यावेळची 40,000 कोटीची जी थकबाकी होती ती आता 67,000 कोटी झाली. आणि त्याचं हां. कारण महत्वाचं हे आहे, की ती योजनाच पुढे चालू ठेवली नाही नंबर 1 आणि नंबर 2 आयोगानं शेतकऱ्यांचे दर जे आहेत, ते हो. वाढवले. पण सरकारची बरं. सबसिडी वाढली नाही. आणि सरकारची सबसिडी न वाढल्यामुळं शेतकऱ्यांच्यावरचा बोजा वाढला. म्हणजे मी तुम्हाला अचूक आकडा सांगतो, महत्वाचा आकडा शेतकऱ्यांना सुद्धा हे हो, कळलं हो. पाहिजे, बरोबर. की 2000 सांगा सर. हां, 2015-16 साली शेतकऱ्याचं म्हणजे 2015-16 पर्यंत ही सवलत आणि दर हे मॅच होत होतं. आणि 15-16 साली शेतकऱ्याला सवलत जी होती, ती स्थिर आकारामध्ये ₹15 होती आणि वीज आकारामध्ये 3 हॉर्स पॉवरच्या आतल्या शेतकऱ्याला ₹2.03 होती आणि 5 हॉर्स पॉवरच्या शेतकऱ्याला ₹1.73 होती. आणि त्यामुळे त्यावेळेला शेतकऱ्याला फक्त 55 पैसे 3 हॉर्स पॉवरच्या आतल्या शेतकऱ्याला 55 पैसे दर होता आणि 3 हॉर्स पॉवरच्या वरच्या 5 हॉर्स पॉवरच्या शेतकऱ्याला 85 पैसे दर होता. आणि हा 55 पैसे, 85 पैसे हा दर त्याला भरणं शक्य होतं. ती व्यवस्थित होतं. पण 15-16 नंतर बरोबर. आज परिस्थिती अशी आहे, की सरकारनं हं. सबसिडीची कॅप आहे तेवढीच ठेवलेली आहे. आणि हो. आयोगाचे दर मात्र प्रचंड वेगानं वाढलेले आहेत. आयोगाचा दर आता ₹4.56 झाला आणि हो. सवलत मात्र तेवढीच आहे. किती होती 1.73 ती बरं. तेवढीच आहे. आणि हा जर तो त्यावेळेला 15-16 साली आयोगाचा दर 2.58 होता. तो आता 4.56 झाला. म्हणजे सरळ ₹2 बरं. वाढले आणि हे ₹2 शेतकऱ्याच्या डोक्यावर पडले. आणि त्यामुळं
आज सरकार 1 रुपयाला वीज देतोय, 1.5 रुपयाला वीज देतोय जरी म्हणत असलं तरी ते खोटं आहे. प्रत्यक्ष बिल जे शेतकऱ्याचं आज होतंय ते 37 रुपये स्थिर आकार दर महिन्याला एका हॉर्स पॉवरला, जो बर पूर्वी त्यावेळेला 5 रुपये होता. 15-16 कम्पेअर करा, आज 24 8 वर्षाचा हो फरक. 8 हो वर्षात स्थिर आकार 5 रुपयेचा 37 रुपये झाला. 5 रुपयेचा 37 रुपये झाला. आणि वीज आकार 85 पैशाचा 2 रुपये 83 पैसे झाला. म्हणजे 2 रुपये आणि वाढली. म्हणजे 2.83 आणि वाढल्यावर इतकं वाढल्यावर ही थकबाकी आकडा वाढणारच आणि त्यामुळे हा वाढणार. थकबाकीचा आकडा 67,000 कोटीपर्यंत पोहोचलेला आहे. पोहोचला आणि नाही. ओके. याची उदाहरणं पण मला सांगता येतील. 1-2 उदाहरण पण हो सांगतो म्हणजे तुमच्या अचूक लक्षात येईल. ज्यावेळेला हो बावनकुळेंनी संजीवनी योजना आणली, 2018 सालची गोष्ट आहे, 17-18 हो हो त्यावेळेला मी त्यांच्या समोर बसलो. म्हटलं तुम्ही बिलं व्हेरीफाय केली पाहिजे. बिलं व्हेरीफाय करत नाही तुम्ही. मग त्याने सांगितलं त्यावेळेला आणि मुदत किती ठेवली त्याने? फक्त 15 दिवस. म्हटलं साहेब 15 दिवसात काय होणार? अख्ख्या राज्यात 15 दिवसामध्ये नाही कॅम्प लावू आम्ही. अरे कुठले कॅम्प लागतात? काही झालं नाही. पण मी मात्र माझ्या भागामध्ये प्रयोग केला. आमच्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मी 3,300 शेतकऱ्यांचे फॉर्म भरले. म्हणजे जवळजवळ 5,000 लोकांनी भरले, पण 3,300 शेतकऱ्यांचा माझ्याकडे आरटीआय खाली डाटा आहे. आरटीआय खाली नंतर डाटा घेतला. तर 3,300 शेतकऱ्यांची जी थकबाकी आधी 4,81,00,000 होती, ती बिलं व्हेरिफिकेशन झाल्यानंतर ती 2,31,00,000 आली. म्हणजे थेट निम्म्याच्या खाली आली. आणि त्यानंतर मग नितीन राऊतांची जी योजना होती, ज्या काळामध्ये 3,000-3,500 कोटी सरकारकडे जमा झाले 21-22 या वर्षामध्ये, त्या काळामध्ये सुद्धा जिथं शेतकऱ्याने पैसे भरले तिथं व्हेरिफिकेशन सगळ्यांचे आकडे साधारण 40% 50% मध्ये आले आणि दंड आणि व्याज पूर्ण माफ झालं. आणि त्यामुळे त्या काळामध्ये प्रतिसाद मिळाला, आज मिळत नाही. ही एकूण परिस्थिती आहे या बिलांची. ओके सर, आता ही हिस्ट्री याच्यासोबत 11 सालापासून 24 सालापर्यंत गेली 14 वर्ष आम्ही याच्यावर लढाई करतो आहोत. आयोगासमोर लढाई करतो आहोत, सरकारसमोर करतो आहोत. हे आयोगाला माहिती आहे. हे एक महत्वाचं लक्षात घ्या आणि सर्व आमच्या शेतकरी मित्रांनी लक्षात घ्यावं की हे आयोगाला पूर्ण माहिती आहे. हे मुख्यमंत्र्यांना माहिती आहे, ऊर्जा मंत्र्यांना माहिती आहे, सरकारला माहिती आहे, महावितरण कंपनीला माहिती आहे, एमडीला माहिती आहे. अगदी महावितरण कंपनीमधल्या साध्या लाईनमन पर्यंत सगळ्यांना हे माहिती आहे. पण हे दुरुस्त करण्याची इच्छाशक्ती, प्रामाणिकपणा आणि कार्यक्षमता ह्या तिन्ही गोष्टी कुठेही नाही. सर, आता कृषी पंपांना जी मोफत वीज दिली जाते, ती दिली जाईल समजा जशी घोषणा केली आहे, तर त्या योजनेमुळे किंवा या निर्णयामुळे एकीकडे आपल्याकडे सौर ऊर्जेचा वापर मोठ्या प्रमाणात शेती क्षेत्रात व्हावा अशा पद्धतीने सरकारचं एक धोरण दिसतंय. तर मोफत वीज ही सौर कृषी पंपाला त्याचा फटका बसू शकतो का? कारण की अशी चर्चा आता सर्वत्र चालू आहे की अरे याचा फटका बसू शकतो. तर तसं फटका बसणार असेल तर तो कसा बसेल? नेमकं गणित काय याच्या मागचं? 2 गोष्टी मला सांगायच्या त्याच्यात, की एक मोफत वीज देणं शेतकऱ्याला गैर आहे की बरोबर आहे, याबद्दल व्यक्तिशः माझं मत आहे की नाममात्र का होईना त्याच्यावर टोकन रक्कम ठेवली पाहिजे. पण आपल्या देशामधल्या 6 राज्यामध्ये शेतीपंपला वीज मोफत आहे आणि योग्य पद्धतीनं बिलिंग झालं तर मोफत वीज परवडू शकते. प्रॉपर बिलिंग म्हणतोय मी आणि त्या प्रॉपर बिलिंगचा मार्ग पण मी सांगतो. आज तामिळनाडू, आंध्र प्रदेश 6 राज्यात मोफत आहे. तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, पंजाब आणि राजस्थान या 6 राज्यात मोफत वीज आहे. आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा प्रॉपर बिलिंग केलं तर मोफत वीज देणं अशक्य नाही. म्हणजे मी तुम्हाला सांगतो 15,000 MUs जास्तीत जास्त आमचा वापर आहे, म्हणजे 1,500 कोटी युनिट्स. आणि त्या पद्धतीनं वीज दिली आणि तेवढ्याच विजेची जर सरकारनं सबसिडी दिली
तर आज सुद्धा जे आतापर्यंत आम्ही दरवर्षी 7,000 कोटी देतोय, 6,500 7,000 कोटी देतोय, ती 1,000 1,500 कोटी वाढवली, 9,000 कोटी केली, तर आजच्या दरानं सुद्धा आपण सगळ्या शेतकऱ्यांना मोफत वीज देऊ शकतो. नंबर 1. नंबर 2, आता सोलरकडे वळा. सोलरकडे वळलं तर ही सबसिडीची रक्कम प्रचंड प्रमाणामध्ये खाली येऊ शकते. त्याचं कारण असं आहे की सोलर विजेची जी निर्मिती होते ती वीज आपल्याला जास्तीत जास्त साधारणपणानं 3 रुपये, आयोगासमोर मंजूर झालेलं जास्तीत जास्त 3 रुपये 20 पैसे आहे. म्हणजे साधारण 3 रुपये ते 3.25 रुपये दरानं सोलरची वीज आपल्याला मिळू शकते. आणि त्या दरानं ही वीज मिळाली तर पुन्हा ही सबसिडी खाली येऊ शकते. आणि पण प्रॉपर बिलिंग झालं पाहिजे. म्हणजे खरा वीज वापर मोजला पाहिजे. खरा वीज वापर जो आहे 15,000 मिलियन युनिट्स तेवढ्याच विजेची सबसिडी दिली गेली पाहिजे. असं दिलं गेलं तर त्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये सवलत ही सरकार देऊ शकतं आणि शेतकऱ्यांचाही बेनिफिट होऊ शकतं. आता तुम्ही जो प्रश्न निर्माण केलाय तो महत्वाचा आहे. तुमचा प्रश्नही महत्वाचा आहे. त्याच्याकडे मी वळतो. म्हणजे दोन्ही बाजू मला सांगायच्या आहेत. एक मोफत वीज आपण देऊ शकतो आणि शेतकऱ्याचं त्यामधनं बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये चांगल्या पद्धतीने त्याला जगता येईल. आज जगताही नीट येत नाही अशी विचित्र अवस्था आहे. सोलरचा वर परिणाम होणार की नाही तर होणार. कसा होणार ते मी सांगतो. कसा होणार? फक्त शेती क्षेत्रामध्ये हा परिणाम होईल. बाकीच्या क्षेत्रामध्ये काय व्हायचं कारण नाही. बाकीच्या क्षेत्रामधलं सोलर चालूच राहणार आहे. घरगुती असो, औद्योगिक असो, व्यापारी असो, या क्षेत्रामध्ये सोलरची निर्मिती मागणी ही चालूच राहणार. त्याच्यात काही फरक पडणार नाही. पण शेती क्षेत्रामध्ये आपण काय करतोय की ऍग्रिकल्चर फिडर राज्यातले बरेचसे वेगळे झालेले आहेत. म्हणजे जवळजवळ 10,000 फीडर्स आहेत शेतीशी संबंधित. त्यापैकी 7,000 फीडर्स हे सेपरेट झाले. म्हणजे त्याच्यात जवळजवळ शेती पंपाचीच कनेक्शन आहेत. बाकी कुठली कनेक्शनच नाही. आणि असे जे एजी फीडर्स आहेत त्या ठिकाणी पहिल्यांदा सोलरचा वापर चालू होणार. काही मिक्स आहे. आता जे मिक्स आहे 2,500 फीडर, त्या मिक्स फीडरवर घरगुती, व्यापारी, औद्योगिक आणि शेती सर्व कनेक्शन आहे. असे पण काही आहे. तिथे काय सोलर नाही. पण हे 7,000 फीडर जे आहे जिथं फक्त एजी फीडर आहे. म्हणजे सबस्टेशन मधून जो फीडर निघतो तो फीडर, त्या फीडरवर एजी पंपाशिवाय इतर कनेक्शन नाही. आणि सबस्टेशनच्या जवळ 2 किलोमीटरच्या अंतरामध्ये सोलर प्लांट बसवायचा. तो 2 मेगावॅट, 3 मेगावॅट, 4 मेगावॅट तिथले जे फीडर आहेत शेती फीडर त्या हिशोबाने बसवायचा. आणि त्या सोलर प्लांटची वीज त्या सबस्टेशनला जाईल आणि त्या सबस्टेशन मधनं त्या फीडर मधनं शेतकऱ्याला मिळेल. अशी ती योजना आहे. आता जिथं जिथं एजी फीडर आहे तिथल्या शेतकऱ्याला उद्याच्या काळामध्ये आम्ही सोलर पंप लावणार आहोत आणि मोफत वीज देणार आहोत. यामधनं शेतकऱ्याचा फायदा असा होईल की त्याला सोलर पंप जो वेगळा घ्यावा लागतो तो घ्यावा लागणारच नाही. त्याला ग्रीड मधनच वीज येणार. वीज येणार सोलरची, पण ती येणार ग्रीड मधनं आत्ताच्या पद्धतीनंच येणार. आणि त्याचा आहे तोच पंप त्याला वापरता येईल. लक्षात आलं ना? म्हणजे सोलर प्लांट सबस्टेशन जवळ राहील, प्लांट मधली वीज ग्रीडला येईल आणि ग्रीड मधली वीज शेतकऱ्याला जाईल. त्यामुळे त्याला पंप बदलावा लागणार नाही. हा शेतकऱ्याचा फायदा होईल. त्याला सोलर पंप आज लावायचा झाला तर किमान 20 फूट बाय 20 फूट जागा वेगळी घ्यावी लागते. राखीव ठेवावी लागते. त्याला कंपाऊंड करावं लागतं. दगड पडला, काय झालं, वादळ आलं, नुकसान आलं, उडून गेले, पॅनल्स खराब झाले, रिपेअर मेंटेनन्स करायचा काही संबंधच नाही. त्याचा स्वतःचा काही वेगळं सोलर पॅनल पंप असणारच नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये सोलर पंपाची मागणी कमी होणार. शेती पंपाला तुम्ही 8.5 लाख सोलर पंपाचं जर उद्देश ठेवलं तर ते फेल होणार नाही. शेती पंपाची मागणी शेतकऱ्यांची कमी होणार, पण इतर क्षेत्रातली मागणी चालू राहणार. त्यात काही मोठा फरक पडणार नाही. त्यामुळे एकूण मागणीवर परिणाम 5 ते 10% होईल. त्यापेक्षा अधिक काही होणार नाही. बर सर, आता तुम्ही एक उल्लेख केला बोलताना की प्रॉपर बिलिंग झालं पाहिजे. तर त्या प्रॉपर बिलिंग याला धरूनच एक प्रश्न असा आहे की
शेतकऱ्यांच्या कृषी पंपाचं जे काही वीज बिल काढलं जातं ते नेमकं कसं काढलं जातं, म्हणजे कशाच्या आधारावर काढलं जातं? कारण की शेतकऱ्याचा बऱ्याचदा असा प्रश्न असतो की आम्हाला तरी कधी कंपनीची माणसं, वितरणची माणसं, महावितरणची माणसं आमच्याकडे आली आहेत, आमच्या शेतात आली आहेत किंवा आमच्या कृषी पंपाचं रिडिंग घेऊन गेलेत, असं कधी आम्हाला दिसत नाही. तर मग हे नेमकं काढलं कसं जातं हे थोडक्यात सांगा. नाही नाही, चांगला मुद्दा आहे. हम्म, हम्म. मी तुम्हाला सांगतो, बावनकुळे ज्यावेळेला ऊर्जा मंत्री झाले त्यावेळेला हम्म. बावनकुळेने मी स्वतःच त्यांच्या मागे लागलो होतो की शेतकऱ्यांचं बिलिंग हो, आपल्याला दुरुस्त केलं पाहिजे आणि त्याला प्रॉपर मेथड लावली पाहिजे. तर हो. त्यावेळेला त्यांनी एक चांगलं काम केलं की शेती पंप वीज वापर सत्यशोधन समिती त्यांनी स्थापन केली. त्या समितीमध्ये मी हम्म, स्वतः होतो, विश्वास पाठक होते, त्यांचे प्रवक्ते आणि आशिष चंदा राणा आज सध्याचे संचालक आहेत. असे आम्ही तिघं होतो आणि IIT-नं त्यावेळेला रिपोर्ट केला. हम्म. आता IIT-नं रिपोर्ट केला. मी तुम्हाला मगाशी बोलताना बोललो की सरसकट 125 युनिट्स वापर दाखवायचा. मीटर चालू असो नसो, मीटर रिडिंग घ्यायला कोणी आलेला असो नसो, तरी 125 युनिट वीज वापर दाखवायचा. तर तशा पद्धतीनं 2000 तास विजेचा वापर असं महावितरण कंपनी म्हणत होती. पुन्हा सांगतो, रिपोर्ट IIT-नं तयार केलाय. हम्म, IIT-नं हम्म, फील्ड हम्म, हम्म. व्हेरिफिकेशन केलं. IIT-नं हो. तपासणी केली. IITचं जे हम्म. रिपोर्ट आहे तो मी आपल्याला सांगू इच्छितो, की हो. राज्यामध्ये जे शेती पंपाचे मीटर आहेत, त्यापैकी 80% मीटर पूर्णपणानं बंद आहेत. नंबर 1. बर. म्हणजे 80% ठिकाणी जायचं काही कारणच नाही आणि गेलं तरी फरक कारणच नाही. पडणारच नाही. मीटरच चालू नाही. चालू नाही. आणि दुसरं IITचं ऑब्झर्वेशन म्हणण्यापेक्षा अनालिसिस आणि निष्कर्ष, की जे हम्म, 20% शेतीपंप चालू आहेत, त्या हम्म. 20% शेतीपंपाच्या 7% म्हणजे 20%च्या बर. 7% म्हणजे टोटलच्या 1.4% म्हणजे हम्म. एकूण राज्यामधल्या शेतीपंपाच्या 1.5%. म्हणजे हम्म, हम्म, 28 लाखच्या 1.5% म्हणजे 40,000. म्हणजे अख्ख्या राज्यामध्ये बर. 44 लाख त्यामध्ये जरी पंप असले हम्म. तरी फक्त 40,000 पंप असे आहेत की जिथं मीटर रिडिंग आणि बिल अचूक आहे. लक्षात बर. आलं का? बर. हम्म, हम्म, 44 हम्म. लाखापैकी 40,000 म्हणजे 1% होत नाही. हम्म. म्हणजे बरोबर. 1% ग्राहकांचं मीटर रिडिंग आणि बिल अचूक आहे. बाकी सगळ्या ग्राहकांचं 80% मीटरवाल्यांचं तर ॲव्हरेज. अनमीटर्ड जे हम्म. आहेत त्याचा संबंधच नाही. त्याला फिक्स चार्जेस वाढवून टाकलेला आहे आणि त्याची HP पण वाढवून टाकलेली आहे. त्यामुळे त्याचं बिल वाढलेलंच आहे. हे बर. प्रॉपर बिलिंग अत्यंत सोपं आहे करणं. पुन्हा हम्म. प्रश्न येतो की आम्हाला इच्छा आहे की नाही? हो. आम्हाला शेतकऱ्याला न्याय द्यायचा आहे की नाही? आणि हम्म, आम्हाला हम्म, हम्म. कंपनी दुरुस्त करायची आहे की नाही? हम्म, दुर्दैवाने हम्म. कंपनीच्या भल्यासाठी आज शेतकऱ्याचा बळी जातोय. शेतकरी विनाकारण बदनाम होतोय. हम्म, हम्म, हम्म. मी तुम्हाला बरोबर आहे. एक महत्वाचा मुद्दा सांगतो. हो. अ, लखनौची हा. इन्स्टिट्यूट आहे, इन्स्टिट्यूट ऑफ शुगर कॅन रिसर्च. माझ्या भागामध्ये ऊस हम्म, आहे. हम्म, हम्म, हम्म. ऊसकरी शेतकरी किती वीज वापरू शकतो? हा. ह्या इन्स्टिट्यूट ऑफ शुगर कॅन रिसर्च लखनौ या इन्स्टिट्यूटने सांगितलंय की महाराष्ट्र हा देशात सर्वात जास्त पाणी वापरतो. आणि तो किती हम्म, हम्म, पाणी हम्म, वापरतो? तर 1 किलो ऊसाला हम्म. 292 लिटर पाणी वापरतो. हो. बर. आणि 1 किलो ऊसाला 292 लिटर पाणी वापरतो हे एक्सेप्ट केलं. राज्यातलं आपल्याला ॲव्हरेज माहिती आहे ऊसाचं उत्पादन. आणि नॉर्मल स्टँडर्ड पंप असेल तर 292 लिटर पाणी 1 किलो ऊसाला याप्रमाणे जर उपसलं तर किती तास लागतील माहिती आहे तुम्हाला? हम्म. किती? तुम्हाला आश्चर्य वाटेल. वर्षाकाठी हम्म. त्याला फक्त 900 तास लागतात. 900 तास. बर. म्हणजे 900 तास त्याचा स्टँडर्ड नॉर्मल पंप चालला, की ऊसाची गरज भागते. लक्षात घ्या ऊसाची. ऊसाची बाकीची सर्वाधिक जिरायती पाणी शेती लागणारं आहे पीक. ना, हा. हम्म. सर्वाधिक पाणी लागणार आणि फक्त 5% क्षेत्र. हं. बरोबर आहे. हम्म. अ, अ, फक्त 5% आणि टोटल बागायती फक्त 14%, 16% हम्म, ही हम्म, अवस्था आहे हम्म, आणि हम्म. बाकीचं 84% तर जिरायती आहे. जिरायती हम्म. शेतकऱ्याची सिंगल पीक घेणाऱ्या शेतकऱ्याला 200-300 तासाच्या वर पाणी लागत. 2 पिकं घेणाऱ्याला हम्म, हम्म. 500-600 तासाच्या वर पाणी लागत नाही.
केळी, द्राक्ष अशी पिकं घेणाऱ्याला 500-600 तास पाणी लागतं. फक्त ऊस 900 तास लागतो. आणि महावितरण कंपनीचं बिलिंग मात्र 2000 तासाचं आहे. IIT आपल्या रिपोर्टमध्ये 2000 म्हणजे किती प्रचंड मोठा फरक आहे बघा. वापर 200-300 तास ते 900 तास. हा ठीक आहे, ड्राय रन होतो, जास्त पाणी उपसतो, वाया घालवतो, ठीक आहे, तुम्ही थोडं जास्त धरा. IITचा रिपोर्ट होता 14, 15 आणि 15, 16 या 2 वर्षामध्ये शेती पंपाचा वापर कंपनी 2000 तास म्हणत होती. IITनं सांगितलं 1063 तास. आणि मला खात्री आहे की खरोखर शाळांच्या प्रमाणात आमच्या सगळ्या शेती पंपांची पडताळणी केली. पडताळणी करा असं माझं जाहीर आव्हान आहे. कुठल्याही सरकार असो. अजितदादांनाही मी हेच सांगितलं होतं, बावनकुळेंनाही मी हेच सांगितलं होतं. आज पुन्हा फडणवीसाशी बोलायची काही संधीच मिळाली नाही. ते हल्ली वेगळ्या कामात आहे, त्यामुळे बोलायचीच संधी मिळाली नाही. पण हा वापर सरासरी 800-900 तासाच्या वर जाणार नाही अशी मला खात्री आहे. तरी सुद्धा मी IIT तात्पुरतं स्वीकारतो ना, 1000 धरा. किंवा दुसरा सोपा उपाय मी तुम्हाला सांगतो, अत्यंत सोपा उपाय आपल्याकडे, की ज्या फिडरवरनं आपण शेतकऱ्यांना वीज देतो त्या फिडरला किती वीज दिली गेली हे मोजायची आणि त्या फिडरवरचे शेतकरी किती, त्यांचा लोड किती, कनेक्टेड लोड किती हे तपासायचं आणि मग त्या पद्धतीने त्या शेतकऱ्याचं बिलिंग करायचं. कारण जवळजवळ 99% तर बंदच आहे ना, अनमीटर्ड आहेत आणि मीटर्ड आहेत त्याच्यामधले 98% मीटर बंदच आहेत किंवा प्रॉपर होतच नाही. मग फिडरला जी वीज दिली आणि फिडरने जी वीज पुढे दिली ट्रान्सफॉर्मरला आणि शेतकऱ्यांना, ती वीज फिडर इनपुट बेसवर जर बिलिंग केलं तर आपोआप हा वापर 27,000 30,000 मिलियन युनिट नाही तर तो 15,000 मिलियन युनिटच्या आत आहे हे एका वर्षाच्या आत सिद्ध होऊ शकतं. फक्त पुन्हा तिथंच येतो आपण की आम्हाला हे प्रामाणिकपणानं मान्य करायची आमची इच्छा आहे का. कारण हा ज्या दिवशी 15,000 मिलियन युनिट दिसेल त्या दिवशी आमच्या कंपनीची गळती 27% 28% आहे हे स्पष्ट होईल आणि ते आम्हाला दाखवायचं नाही. म्हणून आम्ही शेतकऱ्याला मोफत वीज दिली तरी सुद्धा शेतकऱ्याच्या मोफत वीज किती खरी किती हे मोजणारच नाही. लक्षात घ्या म्हणजे मोफत विजेमध्ये हे दुसरं अर्थकारण आहे. बरोबर. शेतकऱ्या आज मोफत दिल्यावर शेतकऱ्याची वीज आम्ही दुरुस्त करणारच नाही, मोजणारच नाही. शेतकरी म्हणणार ठीक आहे मला मोफत मिळाली, शेतकरी खुश होईल, मला मान्य आहे शेतकरी खुश होईल. पण लाभार्थी कोण? लाभार्थी पुन्हा महावितरण कंपनीच. कारण तुमचं दुप्पट बिलिंग चालूच आहे. तुम्ही 15,000 MUH वीज देता आणि 27,000 ते 30,000 MUH ची सबसिडी उचलता. तुम्ही दुप्पट पैसे उचलता. म्हणजे कंपनी बदनाम होऊ नये याच्यासाठी राज्यातला 44 लाख शेतकरी बदनाम झाला तरी चालेल आणि कंपनीची गळती कुणाला दिसता कामा नये या पद्धतीने हे पुढे गेलं. लाभार्थी महावितरण कंपनी, फुकटचे पैसे, न दिलेल्या विजेचे पैसे, म्हणजे किमान 12,000 ते 15,000 मिलियन युनिट्स म्हणजे किती पैसे होतात बघा. न दिलेल्या विजेचे पैसे कंपनी दर महिन्याला घेणार, दरवर्षी घेणार आणि आमची गळती कमी आहे म्हणून मिळवणार आणि शेतकऱ्याची बदनामी मात्र चालू राहणार. हा धंदा बंद पडला पाहिजे. फिडर इनपुट बेसवर हिशेब करा आणि हा धंदा कायमचा बंद करा, तर शेतकरी सुद्धा बदनाम होणार नाही आणि कंपनीची खरी गळती समोर आली तर कंपनी सुधारण्याच्या मार्गावर तरी लागेल. या सुधारण्याच्या मार्गावर सुद्धा नाही, दुरुस्त व्हायच्या इच्छा नाही, पण खरी गळती कळली की आपोआप सारखी होता येईल आणि कंपनीच्या वरच्या अधिकाऱ्यांना सुद्धा स्ट्रॉंगली काम करता येईल, करावं लागेल आणि ते केलं तर दोघांचाही फायदा आहे, शेतकऱ्यांचाही आहे, सरकारचाही आहे आणि कंपनीचाही आहे. बरोबर. एकूण वस्तुस्थिती आहे. करेक्ट होऊ शकतं लगेच. याच्यात एक मुद्दा असा आहे की ही जी गळती आहे म्हणजे हे एवढं तर आम्हाला कळतंय की हे कुणाच्या तरी डोक्यावरच आहे, जे शेतकऱ्यांच्या डोक्यावरती म्हणजे आमच्या डोक्यावरती आणून ठेवलं जातंय, मारलं जातंय. तर हे नेमकं कुणाच्या डोक्यावरच आहे आणि याच्या मागे नेमकं अर्थकारण काय दडलेलं आहे. म्हणजे हा खरं तर महत्वाचा मुद्दा आहे
की हे कुणाच तरी डोक्यावरचं आमच्या डोक्यावर मारलं जातंय, पण त्याची आम्हाला जाणीव नाही किंवा त्याची जनजागृती आमच्याकडे नाहीये. तर याच्यासाठी मग नाही. शेतकऱ्यांनी सुद्धा कृषी पंपासाठी मीटरचा आग्रह धरावा का? त्याच्याबद्दल काय सांगाल तुम्ही? एक तर शेतकऱ्यांनी मीटरचा आग्रह धरलाच पाहिजे. हं. मीटरचा आग्रह जो शेतकरी धरतो, त्या हं. सगळ्या शेतकऱ्यांचा अनुभव मीटर प्रमाणे जर बिल झालं तर चांगलाच आहे. म्हणजे आज हं, हं, त्याचं हं. जे बिल येतं 1,200 युनिटचं सरासरी, ते 1,200 येणारच नाही. वर्षाचे 6 महिने त्याचं 10-20 युनिटचं बिल येईल. 6 महिने त्याचं बरोबर. 50-60 युनिटचं बिल येईल. ॲव्हरेज हं. अख्ख्या वर्षाचं 40-50 युनिटच्या आसपास राहील. त्याच्यावर जाणारच नाही. त्यामुळे जो मीटर लावेल आणि मीटरप्रमाणे आपलं बिलिंग करून घेईल, ती सुद्धा जबाबदारी आहे बरं का. नुसतं लावलं आणि घरी बसलो असं नाही चालत. ते लावलं तर त्या मीटरप्रमाणे बिल येतंय की नाही हे बघायला पाहिजे. असं केलं तर शेतकऱ्याचा निश्चितपणानं फायदा आहे. अगदी विकत वीज त्याला मिळाली ₹1 दरानं, तरी सुद्धा त्या शेतकऱ्याला त्याच्यामध्ये काही दुःख वाटणार नाही. ते बिल अत्यंत कमी असेल, असं मला स्वतःला वाटतं. आता बरं. दुसरा बरोबर आहे भाग सर. जो तुम्ही बोलताय तो हं. अर्थकारणाचा, बरोबर? येस. हां. ₹1 येस. फार मोठं बिल त्याला होणारच नाही. त्याचा दर ₹1 ठेवा. हं. कारण आज लिफ्ट इरिगेशन हं, हं. स्कीमला आपला दर आहे ₹1.16. हं. राज्यामधल्या उपसा हं. सिंचन योजना आहे. त्याचा दर हो. 1.16 आहे. तो तुम्ही फ्रीज केला. हं. का? तर हो. त्या योजना आहेत, मोठ्या प्रमाणात शेतकरी आहेत, त्यांचा तुम्ही निर्णय घेतला. पण ह्या वैयक्तिक शेतकऱ्याचा मात्र दर आता ₹2.56 वर गेला. त्याचा निर्णय घ्या हं, ना. हं, हं. तोही दर खाली आणा. हं, हं, हं. मोफत दिलं हो. तर आनंदच आहे. पण पण मोफत नाही दिली, खाली आणलं आणि खरोखर मीटरप्रमाणे बिल घेतलं किंवा खऱ्या वापरल्या युनिटचे पैसे घेतले, तर शेतकऱ्याला ते परवडू शकेल. नाहीतर परवडणारच नाही. बरोबर. हे केलं पाहिजे. आता अ, हां, अर्थकारण मी तुम्हाला सांगत होतो. त्याची व्याख्या आयोगानं केलेली आहे. गळती, वितरण गळती. कशी? अ, सांगतो ना. हं. आपल्याला स्टँडर्ड ठरलेलं आहे. नॅशनल स्टँडर्ड हं. आपलं ठरलेलं आहे, की एकूण वहन आणि वितरण गळती जास्तीत जास्त 16% असली पाहिजे. हे स्टँडर्ड. हं. हं, हं, त्यामध्ये हं. वहन गळती 4% आहे. म्हणजे ते ट्रान्समिशन लाईन 66 केव्हीच्या वरच्या, म्हणजे जिथे जनरेटिंग स्टेशन असतं तिथून 66 केव्हीच्या पर्यंतच्या ज्या लाईन्स आहेत, ते ट्रान्समिशन ते सगळं 4% च्या आत आहेच. ते खाली आहे. 3, 3.25 दरम्यान आहे. तिथे काही वाद नाही. आता पुढे वितरण हं. गळती. वितरण गळती कुठून चालू होते? 33 केव्हीए पासूनचे आपले जे सबस्टेशन आहे, ते आपल्या हं. घरापर्यंत किंवा आपल्या शेतापर्यंत. वीज येताना हं, जी हं. होते गळती, तिला वितरण गळती म्हणतात. ही वितरण गळती कायद्यानं 12% आम्हाला मान्य आहे. आणि हं, हं, हं. महाराष्ट्राकरता तर आम्ही म्हणतो इतका प्रचंड पसरलेला भाग आहे. हजारो किलोमीटर हं. लाईन्स आहेत. तर 12% च्या जागी हो. 15% असली तरी आमची तक्रार नाही. हं, हं, हं. आणि आयोगाने जी व्याख्या केली, ती अशी केली, की वितरण गळती याचा खरा अर्थ वितरण हं, गळती हं. इज इक्वल टू खरी गळती. खरी गळती. हं. म्हणजे लाईन हं, वाहून हं. येताना वीज वाहून येताना लॉस होतोच. म्हणजे आपण 33 हं. केवरनं 11 केवीवर आलो. 11 केवीवरनं 440 वर आलो. 440 वरनं 220 वर आलो. ह्या सगळ्यामध्ये स्टेप डाउनमध्ये लॉस होतोच. वीज वाहून नेताना लॉस होतोच. हा लॉस हा खरा लॉस. ही खरी गळती. तर वीज वितरण गळती इज इक्वल टू खरी गळती अधिक चोरी, अधिक भ्रष्टाचार. ही आयोगानं केलेली व्याख्या आहे. म्हणजे बरं. 12% किंवा हो, हे वस्तुस्थिती आहे आणि ते खरंच आहे, खोटं नाहीच आहे. हं. कारण हं, हं, हं. ज्याला 12% किंवा 15% च्यात गळती राहिली पाहिजे असं आपण म्हणतो, त्यावेळेला जर हो. गळती त्याच्या वर असेल तर काय? 12च्या जागी हं, हं. 15 पर्यंत आम्ही मान्यच करतो ना. ठीक आहे 15 धरा. तर 15च्या वरचं जे आहे, ती हं, थेट हं. चोरी आहे आणि भ्रष्टाचार आहे. बरं. आणि ही चोरी आणि हा भ्रष्टाचार जोपर्यंत आम्ही रोखत नाही, तोपर्यंत कंपनी फायद्यातच येणार नाही. लक्षात हं. घ्या, आज देशात नाही जगात कुठलाही धंदा 5% च्या वर नफ्याचा नाही राहिलेला. आणि ह्यांचं 12% ते 15% चोरी आणि भ्रष्टाचार आहे. आजही. हं. आपण कमीत कमी धरू 12%, थोडी 2-3% च्या सुधारणा झाल्या असं गृहीत धरू. आजच्या दरानं 1% म्हणजे 1,000 कोटी रुपये. 12% याचा अर्थ 12,000 कोटी रुपये. हे हं, 12,000 हं. कोटी रुपये
हे देशातल्या नाही, सॉरी, राज्यातल्या 99.99% प्रामाणिक ग्राहकांच्याकडनं वसूल केले जातात. आणि जो 0.01% अप्रामाणिक आहे, चोर आहे, भ्रष्टाचारी आहे, मीटर बायपास करून विजेची चोरी होते, मॅग्नेट वापरून विजेची चोरी होते, पिन लावून विजेची चोरी होते, हुक टाकून विजेची चोरी होते. अशा पद्धतीनं चोरी करणारे आणि काही ठिकाणी संगनमतानं चोरी होते. त्यामध्ये दोघंही असतात. ग्राहक आणि कर्मचारी दोघांचंही एकमत असतं आणि त्याची वाटणी ठरलेली असते 50-50, 50-50. तर ही चोरी 12,000 कोटीची आहे ना दरवर्षी. आणि ह्या 12,000 कोटीच्या चोरीमुळं राज्यातल्या सगळ्या उरलेल्या 99.99% लोकांना पैसे जादा भरावे लागतात. त्याचा आर्थिक हिशेब बघा. 12,000 कोटी याचा अर्थ दर महिन्याला प्रत्येक युनिटला प्रत्येक प्रामाणिक ग्राहकाला ₹1.10 जादा भरावे लागतात. ₹1.10 याची कॉस्ट येते. म्हणजे ₹1.10 जर उतरेल, चोऱ्या पकडल्या आम्ही तर, भ्रष्टाचार थांबवला तर, ₹1.10 दर उतरेल, सगळी इंडस्ट्री खुश होईल, अख्खं राज्य खुश होईल की दर खाली आले. करायचंय की नाही? गॉड नोज, डोंट नो, आय डोंट नो. त्याची इच्छा ज्या दिवशी होईल त्या दिवशी होईल असं समजू. पण हे म्हणजे एका बाजूने शेतकरी बदनाम होतो, दुसऱ्या बाजूने राज्यातला प्रामाणिक ग्राहकाला ₹1.10 फटका बसतो आणि तिसऱ्या बाजूला ही चोरी भ्रष्टाचार आम्ही चालू ठेवतो. हे फार वाईट आहे. हे थांबलं पाहिजे या मताचं मी आहे. आणि म्हणून आम्ही 11-12 पासून ही लढाई करतोय आज अखेर. आता एवढंच यश आलंय आम्हाला की आयोगानं 500 फीडर इनपुट बेसवर बिलिंग करायला सुरुवात करायला लावली. आता ते 1100-1200 फीडरवर झालेलं आहे आणि तिथं जिथं खरोखर फीडर इनपुट बेसवर बिलिंग होतं त्यांची बिलं खाली आलेली आहेत. आता त्यामध्ये त्याने वेळेपणा केला. ज्याला मीटर आहे त्याला सुद्धा फीडर इनपुट बेसवर, आता मीटर असलेला मीटर पवार बिल झालं पाहिजे, त्याला वजा करून केलं पाहिजे. ते आता त्यांनी दुरुस्ती केली, पण त्यांची बिलं आता खाली आली आहेत. पण हे फार कमी आहे. म्हणजे केवळ 1100-1200 फीडर म्हणजे काहीच नाही. 7,000 फीडरवर पोहोचलं पाहिजे आपल्याला, 10,000 फीडर पर्यंत गेलं पाहिजे. हे होईल त्या दिवशी मग हे सगळं क्लिअर होईल. अच्छा सर, आता तुम्ही गळती चोरी याचा हिशोब सगळा सांगितलात आम्हाला आकडेवारी सहित. म्हणजे आता शेतकऱ्यांना बऱ्यापैकी गोष्टी क्लिअर झालेल्या असतील असं आपण गृहीत धरूयात. त्यांच्या काही अजून हे असतील, म्हणजे काही तक्रारी असतील, प्रश्न असतील, ते त्या पद्धतीने विचारतील. आपण त्याच्यावरती परत एकदा भेटून त्याच्यावरती बोलू सविस्तर. पण मला एक मुद्दा सर, इथं महावितरण कंपनीचा एक मुद्दा आहे की महावितरण कंपनी जी काही दरवाढ करते ना, ती दरवाढ चुकीच्या पद्धतीनं केली जाते असं बोललं जातं. की दरवाढ जी आहे म्हणजे आता एकतर दुसऱ्याचा भार आम्ही आमच्या खांद्यावर उचलतोय शेतकरी म्हणून. आमच्याकडे तर आमची एवढी थकबाकी नाहीये, पण आमच्या नावावरती एवढी थकबाकी दाखवली जाते. त्याच्यात वीज दरवाढीचा सातत्यानं एक टांगती तलवार आमच्या डोक्यावर असते. तर ही दरवाढ चुकीच्या पद्धतीने केली जाते का? त्यात 2 भाग आहेत. एक शेतकरी म्हणतात त्यातला तथ्य असलेला भाग पहिल्यांदा सांगतो आणि दुसरा आयोगाचा भाग सांगतो. शेतकरी म्हणतात त्यात तथ्य आहेच, निर्विवाद. ते मी मगाशीही सांगितलं की बिलिंग दुप्पट झालं आणि दंडव्याज लागून ते चौपट झालं. म्हणजे 67,000 कोटी मधली खरी थकबाकी किती असणार आहे? आता ह्या गेल्या 2 वर्षात सबसिडी कमी राहिली आणि दर वाढले. त्यामुळे ₹2 पर युनिटनं बिलिंग झालं. जे ₹1 म्हणत होतं सरकार, ते आता ₹2 झालं. त्यामुळं प्रचंड वाढले आणि त्याचा हिशेब केला तर यातली खरी थकबाकी शेतकऱ्याची ही 12-15,000 कोटीच्या वर नाही. 12,000 कोटी, 13,000 कोटी, 14,000 कोटीपर्यंत जास्तीत जास्त जाऊ शकेल. त्याच्यापेक्षा बाकीची सगळी रक्कम हे चुकीच्या बिलिंगमुळं, ओव्हर बिलिंगमुळं झालेली आहे. त्याचा शेतकऱ्याला फटका बसतोच. आणि एखाद्या शेतकऱ्यानं पैसे पूर्ण भरले तर तो म्हणतो उद्या माफ केलं तर मग मी कशाला पैसे भरले, असं त्या शेतकऱ्याला वाटायला लागतं. ही एक बाजू आहे. दुसरी बाजू आहे दररचना आणि प्रॉपर बिलिंग सिस्टीम काय आहे. आता याच्यामध्ये एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की आयोगाला दर ठरवायचे अधिकार आहेत आणि आयोग 2018 पर्यंत या विषयावर चांगल्या पद्धतीने काम करत होता.
पण 2018 नंतर आयोगाचे अधिकारी बदलले. सगळे नवीन अधिकारी आले. 3 सदस्य तिन्ही नवीन आले आणि त्यानंतर आज अखेर अजून आयोगाच्या कामकाजात म्हणावी तितकी सुधारणा नाही. आता या गेल्या 6 महिन्यात, वर्षभरात जरा सुधारणा झाली. पण मधले 5 वर्ष फार खराब अवस्था होती. दुर्दैवानं मधली 5 वर्ष तर अशी परिस्थिती होती, की कंपनी जे सांगेल ते आयोग ऐकायचा. म्हणजे मालकी खरं म्हणजे राइट्स आहेत, दर ठरवायचे सगळे आयोगाला. पण आयोग चुकीची माहिती एक्सेप्ट करतं. मी सांगितलं मगाशी शेतकऱ्यांचं. हम्म, हम्म, त्याचा दुप्पट वापर तुम्ही एक्सेप्ट करता. एक्सेप्ट केल्यावर मग काय होणार? दुरुस्त होणारच नाही. हम्म, ह्या गोष्टी दुरुस्त होत नाहीत. आणि चोरीचं खऱ्या अर्थानं जोपर्यंत गळती आम्ही खरी आणत नाही समोर, तोपर्यंत चोरी खाली येत नाही, तोपर्यंत उत्पन्न वाढत नाही. त्यामुळे त्याचा फटका बसतो. अशा पद्धतीनं 2 फटके आपल्याला 3 फटके बसतात. एक फटका गळतीचा, की जो ₹1.10 पर्यंत जातो. दुसरा फटका बसतो जनरेशन कंपनी जी आहे, त्या आमच्या जनरेशन कंपनीचे दर हे देशातले सर्वात जास्त दर आहेत. ₹5 ते ₹7 दरानं आम्हाला जनरेशन कंपनीकडनं वीज खरेदी करावी लागते. त्याचा फटका बर. बसतो 50 पैसे. 50 पैसे. हम्म, आणि तिसरं आमचं जे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कॉस्ट आहे, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह हे सगळ्या उद्योगाचा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कॉस्ट जे आहे, ते पर युनिट जे गुजरातमध्ये 25 पैसे आहे, काही राज्यामध्ये 50 पैसे आहे, 60 पैसे आहे, ते आमच्या राज्यामध्ये 90 पैसे ते ₹1 आहे. म्हणजे तिथं आमचे 40-50 पैसे जादा जातात. ह्या 3 गोष्टी हम्म, कंट्रोल केल्या तर ₹2 न आमचे वीज दर खाली येऊ शकतात. ते हम्म, खाली हम्म, आणले पाहिजेत आपण आणि शेतकऱ्याला ही वीज योग्य पद्धतीनं खरा वापर गृहीत धरून मोफत दिली पाहिजे आणि त्याच पद्धतीची सबसिडी कंपन्याला दिली पाहिजे. तर आपण पुढे जाऊ शकतो. बर. असं ते गणित आहे. म्हणजे आता बिलिंग प्रॉपर हम्म, करता येतं. दुर्दैवानं आयोग अजून ते करत ऐक, नाही. करत नाही. हम्म, हम्म, हम्म. त्याच्या मुळापर्यंत जात नाही, तर गेला पाहिजे. बरोबर आहे. तर आता पावसाळी अधिवेशनात आता जे पावसाळी अधिवेशन सुरू आहे शेवटचं आहे या महायुती सरकारचं, आणि याच्यात एक मुद्दा मागच्या 1-1.5 वर्षापासून चर्चेला जातोय, तो म्हणजे राज्यात स्मार्ट प्रीपेड मीटर बसवण्यात येणार आहेत. तर हे खरं आहे का, की असे मीटर राज्यात बसवण्यात येणार आहेत, आणि असतील तर त्याचा ग्राहकांना, सर्वसामान्य ग्राहक जो आहे त्याला काही फायदा होईल का? हा फार मोठा विषय आहे, पण मी 2-3 मिनिटात फार तपशिलात येस जात सर. नाही. त्याच्यावर पुन्हा केव्हा तरी बोलू गरज पडली तर. येस, येस, अ, येस सर. काय झालंय गेल्या वर्षी ऑगस्ट 23 मध्ये महावितरण कंपनीनं टेंडर्स काढली आणि 2.25 कोटी मीटर्सची टेंडर्स मंजूर झाली ऑगस्ट 23 मध्ये. त्यामध्ये अदानीकडे 1,16,00,000 मीटर्स आहेत. एनसीसी कडे 70 लाख आहेत. मॉन्टे कार्लोकडे आहेत आणि जीएनएस कडे आहे. आता परिस्थिती अशी आहे की याचा फटका विनाकारण सामान्य ग्राहकाला बसणार. त्याचं कारण असं आहे की सर्वसामान्य छोटा ग्राहक आहे. त्या ग्राहकाला या मीटरमुळे काहीही फायदा होणार नाही. हा एक फायदा फार तर होऊ शकतो, की महिन्याचं बिल एकदम भरायच्या ऐवजी त्याला दर आठवड्याला थोडे-थोडे पैसे भरता येतील. पण पूर्वी 1 महिना संपल्यावर त्याला पुढं बिल येऊपर्यंत एक बिल आल्यावर 21 दिवस मिळायचे. तो हक्क गेला. त्या 21 हं, दिवसानंतर हं, हं. पैसे भरले नाही तर 15 दिवसाची नोटीस मिळायची. तो हक्क गेला. आणि हं, वीज हं. आधी वापरायची आणि नंतर पैसे द्यायचे ही पद्धत होती. ती पद्धत गेली. आधी पद्धत होती. पैसे टाक, मग हं, वीज घे. ही पद्धती. हं. आणि ज्याचा फायदा काही होणार आहे. बरं रिबेटचा फरक जो होता पूर्वी 5% होता आयोगाच्या ठरवत होता. तो हं, खाली आला. तो 2% केला. आणि सध्या तरी हं. वेळेत पैसे भरले तर 1% रिबेट आहेच. म्हणजे फक्त 1% बरं. फायदा होईल. त्याच्या पलीकडे हं, काही हं, हं. फायदा नाही. आणि बरं. सामान्य ग्राहकाला त्यामधनं विजेचा वापर कमी करता येणं शक्यच नाही. मुळात त्याचा वीज वापरच कमी आहे. हं, एक हं. लक्षात घ्या राज्यामध्ये हं, 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 30 हं. युनिटच्या आत वीज वापरणारा बीपीएल 2 लाख आहे. 100 बरोबर. युनिटच्या आत वीज वापरणारा छोटा सामान्य घरगुती ग्राहक 1,43,00,000 आहे. हं, हं. 100 ते 300 युनिट म्हणजे ज्याच्या घरात टीव्ही आहे, फ्रीज आहे, कॉम्प्युटर आहे, पण एसी नाही. तो सगळे 100 ते 300 मधले आहे. हे 52 लाख आहे.
आता हीच बेरीज मुळात जवळजवळ 2 कोटीच्या घरात झाले. छोटे छोटे व्यापारी आहेत, छोट्या हम्म. टपऱ्या आहेत, छोटे छोटे उद्योग आहेत. हे 300 बरोबर. युनिटच्या आत वीज वापरणारे हे किमान 2-3 लाख आहेत. म्हणजे ह्या 2 कोटी लोकांना ह्या स्मार्ट मीटरची, प्रीपेड मीटरची गरजच नाही. त्याच्या बिलामध्ये काही फार मोठा हम्म. फरक पडणार नाही. पण अडचणी कदाचित निर्माण होण्याची शक्यता जास्त आहे. कारण उत्तर प्रदेश, हरियाणा अशा अनेक राज्यामध्ये 3-3 वर्ष झाली अजून प्रश्न सुटलेले नाहीत. बिहारमध्ये जिंपिंगच्या तक्रारी आहेत. दुप्पट-तिप्पट बिलाच्या हम्म. यूपीमध्ये तक्रारी आहेत. गुजरात, हरियाणा या ठिकाणी तक्रारी आहेत. राजस्थानमध्ये तर 65-70% लोकांनी नाही प्रीपेड मान्य नाही म्हटलं, पोस्टपेडच आहे अजून चालू. हो. म्हणजे त्यामुळं हा त्रास सामान्य ग्राहकाला देऊ नये. ज्याचा फायदा आहे. कंपनीचा हम्म. फायदा हम्म. आहे की नाही? कंपनीचा फायदा आहे. कंपनीनं प्रत्येक ठिकाणी मीटरिंग केलं तर त्याला खरी गळती कुठे आहे ती शोधता येणार आहे. आणि ती शोधली हम्म. तर सापडणार आहे. शोधतील की नाही माहित नाही. पण जागा हम्म. कुठे शोधायची ही कळणार आहे नक्की. त्या हम्म. पद्धतीने हम्म. कंपनीने त्याचा फायदा करून घेतला पाहिजे. जे मोठे उद्योग आहेत, त्या मोठ्या उद्योगांना फायदा होईल. कारण त्याला हो. वापर विजेचा कुठे कसा करावा, बदलावा, लोड करून बघितली की हो. त्यांना कॉन्ट्रॅक्ट डिमांड खाली आणता येईल. त्यांना विजेचा वापर सकाळी संध्याकाळचा कमी करायचा, रात्री वाढवायचा किंवा दुपारी वाढवायचा. अशा पद्धतीने बिलिंग कमी करता येईल. हे फायदे मोठ्या ग्राहकांचे होते. त्यामुळे 20 किलोवॅटच्या वरचे जे मोठे ग्राहक आहेत, व्यापारी आहेत, औद्योगिक आहेत, त्या सर्वांना हे लावलं तर काही बिघडत नाही. पण सामान्य ग्राहक 2 कोटी त्याला विनाकारण पैसे नाही भरले किंवा त्याचं जर बंद पडलं त्याच्या भागातलं इंटरनेट सेवा, सर्व्हिस आणि मुळात हम्म. सर्व्हिस राज्यभर सगळीकडं नेटवर्क उपलब्ध आहे आणि ॲक्सेसिबिलिटी आहे. अशी अवस्था हो. नाही आहे ना. आजही 45-50% वर ॲक्सेसिबिलिटी नाही आहे आपल्याकडं. आता त्या हम्म. लोकांचं पैसे भरता आले नाही तर त्यांना अंधारात बसायचं काय? रिचार्ज करता आलं नाही तर. इतके साधे सोपे सामान्य माणसाचे प्रश्न आहेत. समजा एकूणच चुकून अचानक बिलिंग मायनस झाला, बॅलन्स बंद पडलं, तर बिल तपासायला, दुरुस्त करायला जायचं कुणाकडं? कधी दुरुस्त होणार आणि किती दिवस मी अंधारात बसणार? असे अनेक प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. हे प्रश्न सामान्य ग्राहकाच्या वर लादण्याचा प्रयत्न कोणी करू नये. त्याला गरज नाही, आवश्यकता नाही. त्याला बाजूला ठेवा. 2 कोटी हम्म. लोकांना मोकळं ठेवा. जे करायचं ते मोठ्या लोकांच्या हातात आहे. आणि हम्म. सामान्य बरोबर. ग्राहकांनुसार त्याच्या फंदात पडू नये. पूर्वी 5%चा हम्म. फरक होता त्यावेळेला आम्ही म्हणत होतो, की 4% हम्म. तुम्हाला हम्म. जादा रिबेट मिळेल, घ्यायला हरकत नाही. पण हम्म. आता रिबेट 1% वर आला ना तुमचा. 1% साठी बरोबर. इतकी मोठी रिस्क सामान्य ग्राहकाने घेऊ नये. या मताचे आम्ही आहोत. बर बरोबर आहे सर. तर सर आपण इथंच थांबूयात. आपण परत म्हणजे आपल्याला एक वेळेचं बंधन आहे. ठीक. पण आपण परत एकदा ह्या सगळ्या विषयांवरती वेगळ्या याच्यात चर्चा करूयात. परत एकदा प्रत्यक्ष भेटून करूयात. सध्या ऑनलाईनची पण एक मर्यादा आहे हो. त्याच्यामध्ये. तर हो. थकबाकीचं प्रकरण, त्यासोबतच सौर ऊर्जेचं नेमकं काय प्रकार पुढे चालून होऊ शकतो या मोफत वीजमुळे, त्यासोबतच गळतीचं प्रकरण काय आहे, चोरी, अकार्यक्षमता, हे नेमकं हे प्रकरण विजेला धरून कसं येतं, त्यासोबतच मीटरचं म्हणजे मीटर शेतकऱ्यांनी वापरलं पाहिजे. मीटर वापरलं तर मीटर वापरून फक्त तेवढंच तिथेच न थांबता त्याचं प्रॉपर बिलिंग सुद्धा म्हणजे रिडिंग सुद्धा करून घेतलं पाहिजे, तर ते प्रॉपर बिलिंग होईल. या सगळ्या विषयांवरती सर तुम्ही अत्यंत सोप्या सुटसुटीत पद्धतीनं शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं. तुम्ही वेळ दिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर. एक मिनिट. एक शेवटची सूचना आहे, की हो तुम्ही सर. हो सर. शेतकऱ्यांच्याकडनं प्रश्न मागवा, शंका मागवा आणि येस त्या येस शंकांची येस उत्तरं देऊ आपण. त्यांच्या मनामध्ये जे प्रश्न येस. असतील त्याचीही उत्तरं देऊ. शेतकरी आमचा प्रशिक्षित झाला पाहिजे अशी आमची इच्छा आहे. बरोबर आहे. थँक्यू. बरोबर आहे सर. थँक्यू सर. थँक्यू. थँक्यू.